नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय भीम. मित्र हो, 23 फेब्रुवारी 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी यशवंत म्हणजे आपलेच फॅमिली मेंबर, आपल्याच मुलाला पत्र लिहिलं होतं. यशवंत बी आंबेडकर त्यांचं नाव होतं. या पत्राचं जे मूळ पत्र इंग्लिशमध्ये आहे, त्याचं भाषांतर मला हे डॉक्टर विलास खरात यांच्या पोस्टमध्ये मिळालं. ते मी तुमच्यासाठी वाचून दाखवणार आहे. आणि मी ते याच्यासाठी वाचून दाखवणार आहे की बाबासाहेब किती उसूलवाले होते. म्हणजे सार्वजनिक ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दल याचा उपयोग गैरउपयोग आपण आपल्या पर्सनल गोष्टींसाठी करायचा का, फॅमिली मेंबर्सनी करायचा का, याच्याबद्दल बाबासाहेबांचं काय मत होतं हे पत्र मी वाचेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. ते लिहितात, प्रति श्री यशवंत बी आंबेडकर, बुद्धभूषण प्रेस, गोकुलदास पास्ता रोड, दादर, बॉम्बे. हे पत्र लिहिण्याचे कारण असे की श्री उपशाम यांच्याकडून माझ्याकडे वारंवार तक्रारी येत आहेत की तू त्यांना बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये अकाउंटंट व कॅशियर म्हणून उपशाम यांना काम करू देत नाहीयेस. असे करून तू प्रेस ताब्यात घेता येईल अशा चुकीच्या धारणेमध्ये वागत आहेस असे मला वाटते. मी तुला या पत्राद्वारे सूचित करू इच्छितो की सदरील प्रेस ही जनतेची संपत्ती आहे. ती तुझी किंवा माझी मुळीच नाही. त्यामुळे एका सामाजिक व्यक्तीने समाजाच्या अकाउंटंटला कामापासून रोखणे योग्य नाही. तुझे असे वागणे मला अत्यंत लज्जास्पद वाटते. तू कित्येक शेकडो रुपयांचा घोळ केला आहे आणि त्या दरम्यान मी तुला कित्येक वेळा माफ केले आहे, परंतु ते तुझे स्पष्टीकरण अजूनपर्यंत माझ्यापुढे सादर केलेले नाही. मी तुला या पत्राद्वारे अंतिम संदेश देत आहे की तू आपल्याकडील प्रेसचा कारभार उपशाम यांच्याकडे सोपवावा आणि त्यांना त्यांच्या कामामध्ये अडथळा आणू नये. माझ्या या शेवटच्या व निर्वाणीच्या आदेशाचे पालन केले नाही तर तुला प्रेसच्या बाहेर हाकलून देण्यात सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही आणि गरज पडल्यास आदेशाचे पालन न केल्याबद्दल मी तुझ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुद्धा करू शकतो. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मी बॉम्बेला परत येणार आहे आणि मला वाटते की माझ्या आगमनापूर्वीच हा विषय सोडविला जावा. जर या प्रकरणी काही अनपेक्षित घडामोडी भविष्यात घडल्या तर यासंबंधी मी जबाबदार असणार नाही. तुझी किंवा तुझ्या कुटुंबाची तू काळजी घेण्याची जबाबदारी मी घेणार नाही. तुझी किंवा तुझ्या कुटुंबाची काळजी घेण्याची मी जबाबदारी घेणार नाही. अपेक्षेपेक्षा जास्त वाटा तुला मिळालेला आहे. या पत्राची एक प्रत मी श्री उपशाम यांना पाठवित आहे. आणि इथे बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे. मूळ इंग्लिश पत्र आहे. तर विचार करा की जे सार्वजनिक जी संपत्ती आहे तिच्यावर जेव्हा त्यांच्याच घरातला एक व्यक्ती हस्तक्षेप करू लागला, ढवळाढवळ करू लागला, हक्क सांगू लागला, त्यावेळेला बाबासाहेबांनी किती कडक शब्दामध्ये त्यांना लिहिलेलं आहे आणि ताकीद दिलेली आहे. आणि आपला कोण बाहेरचा कोण हा भेदभाव त्यांनी केलेला नाही. कुटुंबीय आहे आणि एक बाहेरचा माणूस आहे. ते म्हणतात ही सार्वजनिक गोष्ट आहे, जनतेची आहे, याच्यामध्ये हे असंच झालं पाहिजे. असे स्ट्रिक्ट होते बाबासाहेब. आय होप की आजच्या जीवनात देखील आजचे जे लीडर्स आहेत, पॉलिटिकल लीडर्स असो किंवा सामाजिक लीडर्स असो, यांनी जर अशा प्रकारचं आचरण केलं तर किती छान होईल. बाबासाहेब म्हणूनच महान होते. असे तत्वावर चालणारे बाबासाहेब होते. सत्याच्या मार्गावर चालणारे होते. सदाचाराच्या मार्गावर चालणारे होते बाबासाहेब. म्हणून आपण सगळे त्यांना आपल्या या सगळ्या त्यांच्या गुणांमुळे आपण त्यांना बोधिसत्व जे म्हणतो ते उगाचच नाही म्हणत. बाबासाहेबांच्या या तत्वनिष्ठतेला, या दृढ त्यांचा जो संकल्प होता, सत्य, सदाचार, जनकल्याण, बहुजन हिताय बहुजन सुखाय ह्या मार्गावर चालण्याचा जो संकल्प होता, याला सलाम करूयात. जय भीम मित्रमैत्रिणींनो.